विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं. आशानाम मनुष्याणाम काचित आश्चर्य शृंखला बद्धायया प्रधावन्ति मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. अर्थात आशा ही मनुष्याची एक अशी आश्चर्यकारक शृंखला आहे की तिच्याने बांधलेले पळतात आणि तिच्यापासून मुक्त मात्र अपंगांसारखे एका ठिकाणी स्थिर होतात. खरेच या आशेमुळे तर माणूस धावाधाव करतो, कष्ट करतो, पण हीच आशा जर फलद्रूप झाली नाही तर मात्र दुःखी होतो, निराश होतो. आशेमुळे माणूस मनःशांती गमावून बसतो. म्हणून कबीर म्हणतात, आशा तृष्णा सिंधु गती तहान मन ठहराय जो कोई आशा में फसा लहर तमाचा खाय. जो आशारूपी शृंखलेपासून दूर राहतो तो मात्र जगाचा स्वामी बनतो. कुणाकडून कसलीच अपेक्षा नसल्याने तो त्याच्या मर्जीचा मालक असतो. त्याच्या मनावर अंकुश असल्याने तो जगद्गुरु पदाला पोहोचू शकतो. म्हणून कबीर म्हणतात, कबीर जोगी जगत गुरु तजै जगत की आस जो जग की आशा करे जगत गुरु वह दास. आशेमुळे माणूस मुक्त संचार करू शकत नाही. तिचा मनावर ताबा असल्यामुळे घाण्याला जुंपलेला बैल जसा घाण्यापासून फार लांब जाऊ शकत नाही तसे माणसाचे मन या आशेपासून लांब जात नाही. या आशेमुळे मन चंचल होते आणि ते ध्यान धारणा करू शकत नाही. म्हणून कबीर म्हणतात, आसन मारे कह भयो मरीन मन की आस तेली के रे बैल जो घर की कोस 50. कबीर आशेला भ्रमाचा दोर मानतात. ते म्हणतात, संसारातील अनेक विषयांची आस माणसाला भ्रमात पाडते. हा भ्रमाचा दोर अडकवून घेत माणूस बंधनात अडकतो. त्यामुळे त्याची या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. ते म्हणतात, आसा आस जग फंदिया गले भरम की फास जन्म जन्म भरमत फिरई तबहु न छूटई आस. आशेबरोबर येते ती तृष्णा म्हणजेच इच्छा. मानवी जीवनात इच्छांना अंत नाही. एक पूर्ण झाली की दुसरी येतेच. त्यामुळे इच्छांची पूर्ती कधी होतच नाही. म्हणून या इच्छेपासून, या तृष्णेपासून दूर राहण्याचा कबीर इशारा देतात. ते म्हणतात, कबीर तृष्णा पापिनी तासो प्रीतीन जोर पैड पैड पाछे पडे लागे मोठी खोर. ही तृष्णा कधीही न शांत होणाऱ्या अग्नीसारखी असून ती मानवाला कधी तृप्त होऊ देत नाही. या तृष्णेपायी देवदेवता, मुनी, राजे महाराजे, गरीब सर्व भस्मसात झाले. म्हणून कबीर म्हणतात, तृष्णा अग्नि प्रलय किया तृप्त न कबहू होय सुर नर मुनि और रंक सब भस्म करत है सोय. म्हणून या आशा तृष्णेच्या मागे न लागता जे अक्षय धन आहे त्याच्या मागे लागा. हे धन म्हणजे परोपकाराचे धन, पुण्यकर्माचा साठा. हा साठा अक्षय असून तो इहलोकात आणि परलोकातही उपयोगी पडतो. म्हणून कबीर म्हणतात, कबीर सो धन संचिये जो आगे को होय शीस चढ़ावई गाठरी जातन देखा कोय.